राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका आणि DRFच्या विश्वस्त सौ वसुंधरा शिवणेकर यांना विनंती करतो की त्यांनी कवितांजलीच्या कार्य अहवालाचे वाचन करावे. नमस्कार, मी वसुंधरा शिवणेकर, DRFची विश्वस्त आणि कवितांजलीची आयोजक. आपणा सर्वांचे कवितांजलीच्या द्वितीय वर्धापना दिनानिमित्त स्वागत, अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. कवितांजलीचा दुसऱ्या पर्वातील उपक्रमांचा अहवाल थोडक्यात सादर करते. कोरोनामुळे विश्वभरातील माणसं हैराण झाली आहेत. कवितांजली परिवाराने रोगांचा संसर्ग व प्रसार रोखणे आणि टाळण्यासाठी सामाजिक भान ठेवून द्वितीय वर्धापन दिनाचे आयोजन ऑनलाईन स्वरूपात केले आहे. कवितांजलीचे पहिले कवी संमेलन 24 जून 2018 रोजी भाईंदर येथे झाले होते. मासिक कवी संमेलन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सातत्याने संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात येते. मुंबई आणि विविध परिसरातील कवी आपल्या कविता सादर करतात. दिनांक 19 मे 2019 रोजी कवितांजलीचा प्रथम वर्धापन दिन डॉक्टर विजय वाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी कवितांजलीचा वासंतिक विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या निमित्ताने वसुंधरा शिवणेकरांच्या वारली चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. कविता वाचन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. दुसऱ्या पर्वात कवी संमेलनाबरोबरच गझल लेखन कार्यशाळा, हायकू लेखन कार्यशाळा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी काव्यलेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कोजागिरी आणि पूर्वसंध्येला कवींनी केशरयुक्त मधुर दुग्ध प्राशन करून आपल्या रचना सादर केल्या. मकर संक्रांती आणि नववर्षाभिनंदन या निमित्त विशेष कवी संमेलने घेण्यात आली. दुसऱ्या पर्वाचे विशेष म्हणजे बाल कवी संमेलन. कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितांचे सादरीकरण शिशुविहार विद्यालय दादर येथे आयोजित बाल कवी संमेलनात केले. या प्रसंगी मोज प्रकाशनच्या श्रीमती मोनिका गजेंद्र गडकर या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्या हस्ते बाल कवितांजली या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कवींनी उत्तम रचना सादर कराव्यात यासाठी वेगळ्या प्रकारे कवी संमेलन आयोजित करण्यात आले. सातत्यपूर्ण गुणवत्ता राखणाऱ्या कवींची निवड वस्तुनिष्ठपणे करण्यात आली असून त्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येईल. कवितांजलीतर्फे कवी संमेलन पूर्णतः निशुल्क असते. कवींना सहभागाचे तसेच स्पर्धेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येते. कवितांजलीच्या कार्यक्रमासाठी भाईंदरमधील नामांकित SM पब्लिक हायस्कूलचे अध्यक्ष माननीय श्रीपत मोरे यांनी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे सातत्याने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मुंबई परिसरातील कवी सहभागी होऊन आनंद देत होते, आनंद घेत होते. त्याबद्दल कवितांजली परिवार त्यांचा ऋणी आहे. वर्षभर भरगच्च कार्यक्रमामुळे कवितांजली आयोजित कवी संमेलने यशस्वी झाली आणि आज प्रचंड उत्साहात द्वितीय वर्धापन दिन ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलन होत आहे. याचा अत्यंत आनंद होत आहे. पुन्हा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर SM पब्लिक हायस्कूलचे संचालक आणि कवितांजली कार्यकारिणी समितीचे सदस्य लायन दीपक मोरे यांना निमंत्रित करतो. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे ही विनंती. नमस्कार, मी दीपक श्रीपत मोरे, कार्यकारी मंडळ सदस्य कवितांजली. आज 17 मे 2020 आज आपला कवितांजलीचा दुसरा वर्धापन दिन आहे. तर आज ऑनलाईन राज्यस्तरीय वासंतिक कवी संमेलनात म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशहून सहभागी होण्यासाठी आपले जे कविगण आहेत, जे आपले कविता सादरीकरण करण्यासाठी जे आज ऑनलाईनवरती उपस्थित आहेत, त्या सर्व कवीजणांचे माझे मनपूर्वक शुभेच्छा आणि मनपूर्वक आभार. आता आजच्या या परिस्थितीमध्ये, करोनाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळे एकत्र आलात
आणि आज जे काय तुम्ही तुमचे कविता सादरीकरण करणार आहात आणि तुमचं जे काय मनोगत कवितेच्या माध्यमातून तुम्ही आज जे काय सादर करणार आहात त्या सगळ्यांचे, कविगणांचे आणि माझ्या श्रोत्यांचे पण मी सर्वांचे मनपूर्वक आभार आणि परत एकदा स्वागत करतो. तुम्ही सर्वांनी आपले कवितेचा आस्वाद घ्यावा, आनंद द्या, आनंद घ्या. नमस्कार. आणि आता DRFचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखक, कवी आणि कवितांजलीचे प्रेरक डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी विनंती करतो. मित्र हो, नमस्कार. भारताच्या सुदूर भागातून कवितांजलीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वासंती कवी संमेलनाला आपण सर्व सिद्ध कवी, लेखक आणि साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि सुरुवातीलाच मनपूर्वक आभार. या प्रसंगी खूप काही बोलावं असं कुणालाही वाटणं स्वाभाविक आहे, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता ते अनुचित राहील, म्हणून मी स्वतः तो मोह आवरतो. आपण सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ कवी आहात, त्यामुळे कविता म्हणजे काय, कविता नाही म्हणजे काय हे आपण जाणता. आजच्या प्रसंगी अत्यंत व्यस्त असलेले प्रतिभावंत साहित्यिक कवितांजलीवरील स्नेहाखातर मार्गदर्शनासाठी अत्यंत आनंदाने सहभागी होत आहेत. त्याबद्दल प्रतिष्ठान व कवितांजली परिवार त्यांचा कायम ऋणी राहील. सारस्वतांमध्ये वावरत असताना मला 4 प्रकारचे कवी आढळले. एक प्रकार छंदबद्ध कविता लिहिणारे, दुसरा प्रकार छंदमुक्त कविता लिहिणारे किंवा कविता पाडणारे, तिसरा प्रकार मुक्त छंदात कविता लिहिणारे आणि चौथा प्रकार छांदिष्ट कवी. यावर विस्ताराने पुढे कधीतरी बोलू आपण, पण आज आपण स्वतःला शोधा, आनंद द्या, आनंद घ्या. लॉकडाऊन संपल्यानंतर योग्य वेळी आपण सर्व सहभागी कवी भेटूया. त्यावेळी सहभागी कवींचा यथोचित गौरव करण्याचा कवितांजली परिवाराचा मानस आहे. तूर्त या प्रसंगी सर्वसिद्ध सहभागी कवींचे स्वागत करतो मी. सर्वसिद्ध सहभागी कवींचे स्वागत करतो मी. आपल्यात महाकवी महर्षी वाल्मिकी शोधतो मी. महर्षी वाल्मिकी शोधतो मी. धन्यवाद. मित्र हो, देशाच्या विविध राज्यातून या कवी संमेलनाला उदंड प्रतिसाद लाभल्याने सर्वांचे सोयीसाठी हे संमेलन 3 सत्रात संपन्न होईल. प्रत्येक सत्रात साधारणपणे 20 कवींच्या कवितांचे सादरीकरण असेल. 3 सत्रांच्या मध्ये 30 मिनिटांचा ब्रेक चहापान विश्रांतीसाठी ठेवण्यात आला आहे. आणि हो, कवींना प्रोत्साहन देण्याकरिता आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंटही जरूर करा बरं का. चला तर कवी संमेलनाच्या पहिल्या सत्राला सुरुवात करूया. त्यासाठी पहिल्या सत्राच्या सूत्रसंचालनाची सूत्रे डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर यांच्याकडे सुपूर्द करीत आहे. धन्यवाद. साथ संगत सोबत याचा अर्थ उलगडून सांगणारी कविता सादर करतायत डोंबिवलीहून कवयित्री उज्ज्वला लुकतुके आणि कविता सोबत. नमस्कार, मी उज्ज्वला अविनाश लुकतुके, डोंबिवली. माझी स्वलिखित कविता म्हणते. कवितेचं शीर्षक आहे सोबत. अशी किती फुलं जपली आहेत न वेचलेली, अशी किती फुलं जपली आहेत न वेचलेली. त्याचा सुगंध दरवळत असतो आसपास वारा नसताना सुद्धा. त्याचा सुगंध दरवळत असतो आसपास वारा नसताना सुद्धा. वाटलं ते चित्र वाहून गेलं आसवांसोबत. वाटलं ते चित्र वाहून गेलं आसवांसोबत. पण तुक्याच्या अभंगांसारखं तरंगून आलं वर. पण तुक्याच्या अभंगांसारखं तरंगून आलं वर. रंग तसेच उत्कट, रंग तसेच उत्कट.
सोबत संपली नाही रस्ता मात्र खुंटला. सोबत संपली नाही रस्ता मात्र खुंटला. पाणी भरताना पाणवठ्यावर दुसरं प्रतिबिंब तरळतं माझ्याबरोबर. दुसरं प्रतिबिंब तरळतं माझ्याबरोबर. हात मात्र तसाच उपडा माठावर. हात मात्र तसाच उपडा माठावर. पाणी भरायचं सोडून. पाणी भरताना पाणवठ्यावर दुसरं प्रतिबिंब तरळतं माझ्याबरोबर. हात मात्र तसाच उपडा माठावर. पाणी भरायचं सोडून. प्रतिबिंब हल्लं की पाणी घेते तसंच भरून जपून. प्रतिबिंब हल्लं की पाणी घेते भरून तसंच जपून. अशीच सोबत. धन्यवाद. प्रेम सगळेच करतात. प्रेम कुठेही करतात, कसेही करतात, सेम करतात. परंतु प्रेमासाठी अर्थपूर्ण जागा शोधतायत मुंबईहून ज्येष्ठ कवी शांतीलाल ननावरे आपल्या प्रेयसी या कवितेत. ऐकूया कविता प्रेयसी. मी शांतीलाल ननावरे आपणा पुढे प्रेयसी ही कविता सादर करीत आहे. तुझी वाट पाहण्यात अर्थ आहे. नाहीतरी मी कफलत असलो तरी तुझी वाट पाहण्यात अर्थ आहे. तुझे मोहक हास्य पाहायचे असेल तर गालावरची नाजूक कळी पाहण्यात अर्थ आहे. आणि तरीही तुझे हास्य पाहायचे असेल तर इंद्राच्या अप्सरेला विसरण्यात अर्थ आहे. तुझं सुमधुर गाणं ऐकायचं असेल तर कोकिळेला घरट्यात बंद करण्यात अर्थ आहे. तुझे ओठ गुलाबी रेखीव पाहायची असेल तर तुझ्या हनुवटीवरील तीळ पाहण्यात अर्थ आहे. तुझ्या गालावरच्या खळीला पाहायचं असेल तर असणाऱ्या चिमुरड्या बालकाला पाहण्यात अर्थ आहे. मी खरोखर निवडुंग नाही का मी काटेरी गुलाब नाही. तरी पण ताजमहालच्या आरशात तुझे प्रतिबिंब न्याहाळण्यात अर्थ आहे. तुझा मऊ मुलायम हात माझ्या हातात मिळणार असेल तर चिखलात धपकन पडण्यात अर्थ आहे. कारण तिथं तुझं माझ्या हृदयात कमळासारखं अस्तित्व कोरलं आहे. अस्तित्व कोरलं आहे. धन्यवाद. आईची थोरवी गाणाऱ्या हजारो कविता लिहिल्या गेलेल्या आहेत, रोज लिहिल्या जातात. बापाचं मोठेपण फारच थोड्या कवितांमधून दिसते. मातृदेवो भव, पितृदेवो भव हे सर्वांना परिचित आहेच. माता पित्यांच्या अद्भुत रसायनाचा नमुना पेश करत आहेत उल्हासनगरहून ज्येष्ठ कवी प्रल्हाद कोलते आणि कवितेचं शीर्षक आहे मायबाप. नमस्कार, मी प्रल्हाद कोलते, उल्हासनगर. काव्यांजली आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलनासाठी कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक मायबाप. बाप कठीण खडक माय झऱ्यातलं पाणी. बाप कठीण खडक माय झऱ्यातलं पाणी. तेच वाहता वाहता म्हणा याची गोड गाणी. बाप तेल दिव्यातलं माय कापसाची वात. बाप तेल दिव्यातलं माय कापसाची वात. दोन्ही जळता जळता होई जीवनाची ज्योत. बाप फणसाचे फळ. बाप फणसाचे फळ माय भरलेला गरा. तिची माया हो मधाळ फिकी वाटावी शर्करा. बाप तळ्याहून शांत माय वाहती सरिता. बाप तळ्याहून शांत माय वाहती सरिता. आम्हा निसर्गाप्रमाण छत्र छायेत जपता. नका जाऊ मंदिरात तिथे देव हो कुठले. नका जाऊ मंदिरात तिथे देव हो कुठले. ते हे 30 कोटी देव माय बापात दडले. नको त्यांना बंगला गाडी. नको त्यांना बंगला गाडी. पैसा आड काही नको. ते तर प्रेमाचे भुकेले त्यांना विसरू तू नको. ते तर प्रेमाचे भुकेले त्यांना विसरू तू नको. त्यांना विसरू तू नको. धन्यवाद. एरे एरे पावसा आणि गो गो रे नवे अशा लोकप्रिय कविता आजही आपल्याला आनंद देतात. पाऊस पडल्यानंतर काय, तर मग
चला तर ऐकूया पुण्याहून भलरी आणि ऑक्टोपस या काव्यसंग्रहाचे कवी जयंत देशपांडे यांची पावसावरची एक कविता, पाऊस. नमस्कार, मी जयंत भास्करराव देशपांडे, राहणार धायरी, पुणे. माझी कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. आभाळी ढगांचा कापूस पिंजला, वरून देवाचा श्वासही भिजला. आभाळी ढगांचा कापूस पिंजला, वरून देवाचा श्वासही भिजला. पाऊस आला र पाऊस आला, पाऊस आला र पाऊस आला. शेतकरी राजा यो आनंदला, धरणीचा जीव हा सुखावला. शेतकरी राजा यो आनंदला, धरणीचा जीव हा सुखावला. पाऊस आला र पाऊस आला, पाऊस आला र पाऊस आला. पावसाच्या धारान मोतियाच्या माला, धरणीनं ल्याला पाचूंचा शेला. पावसाच्या धारान मोतियाच्या माला, धरणीनं ल्याला पाचूंचा शेला. पाऊस आला र पाऊस आला, पाऊस आला र पाऊस आला. नदी ओढ्याला पूर ह्यो आला, थंडगार जीव झाला तापलेला. नदी ओढ्याला पूर ह्यो आला, थंडगार जीव झाला तापलेला. पाऊस आला र पाऊस आला, पाऊस आला र पाऊस आला. नव्या नवाळीला घेऊन हा आला, रुपडे पाहून जीव हरकला. नव्या नवाळीला घेऊन हा आला, रुपडे पाहून जीव हरकला. पाऊस आला र पाऊस आला, पाऊस आला र पाऊस आला, पाऊस आला र पाऊस आला. धन्यवाद. पावसात भिजायला कोणाला आवडत नाही. काही जण तर मुद्दाम भिजायला बाहेर पडतात. परंतु तयारी नसताना अवकाळी पाऊस बरसला तर. मुंबईहून तरुण कवी सनी आडेकर सादर करतायत कविता, असं भिजवले पावसाने. नमस्कार, मी सनी गणेश आडेकर कवितांजली काव्य संमेलनासाठी माझी स्वरचित कविता सादर करीत आहेत. शिवनेकर सरांचे विशेष आभार मानून. आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे असे भिजवले पावसाने. ते पावसाळी दिवस मात्र आकाश पांढरे शुभ्र. ते पावसाळी दिवस मात्र आकाश पांढरे शुभ्र. उन्हाच्या झळामाथी वर आकाश पांढरे शुभ्र. उन्हाच्या झळामाथी मात्र आकाश पांढरे शुभ्र. असे भिजविले पावसाने मजशी दाटून अवकाळी. असे भिजविले पावसाने मजशी दाटून अवकाळी. मी पायी जाताना नाही चावलं कशाची. मी पायी जाताना नाही चावलं कशाची. ना छत्री ना रेनकोट नव्हती परवा पावसाची. ना छत्री ना रेनकोट नव्हती परवा पावसाची. असे भिजविले पावसाने मजशी दाटून अवकाळी. असे भिजविले पावसाने मजशी दाटून अवकाळी. केली गर्दी ढगांनी दाटला रात्रीचा काळोख. केली गर्दी ढगांनी दाटला रात्रीचा काळोख. उन्हामध्ये आला पाऊस झाली नाही पारख. उन्हामध्ये आला पाऊस झाली नाही पारख. असे भिजविले पावसाने मजशी दाटून अवकाळी. असे भिजविले पावसाने मजशी दाटून अवकाळी. बरसल्या धुंद सरी, बरसल्या धुंद सरी झालो ओला चिंब. आलो भानावर काहीसा घेऊन आडोशाला उभं. आलो भानावर काहीसा घेऊन आडोशाला उभं. असे बरसून पावसाने भिजविले मज अवकाळी. असे बरसून पावसाने भिजविले मज अवकाळी. भिजविले मज अवकाळी. धन्यवाद. प्रेमाच्या नाना तारा. आता हेच पहा ना, ती त्याला सांगते, डोकं चालू नकोस, मनाने विचार कर माझा. म्हणजे नेमकं काय सादर करतायत कवयित्री स्वाती ठोकळे आणि त्यांची कविता आहे, समजणं मला शक्य होईल तुला.
समजणं मला शक्य होईल तुला? ऐकूया. नमस्कार, मी स्वाती ज्ञानेश्वर टोपळे, खारघर नवी मुंबई येथे मी राहते. कवितांजली पर्व 2 पुष्प 24 दुसरा वर्धापन दिन 17 मे 2020 वासंतिक राज्यस्तरीय कवी संमेलन व वासंतिक विशेषांक मे 2020 या निमित्ताने मी तुमच्यासमोर एक कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे समजणं मला शक्य होईल तुला. समजणं मला शक्य होईल तुला, समजणं मला शक्य होईल तुला, बुद्धीने नाही मनाने विचार कर जरा. शब्दनी शब्द या कवितेतला, शब्दनी शब्द या कवितेतला निरखून बघ जरा, आणि जमलंच तर त्यामध्ये लपलेली प्रीतही समजून घे जरा. समजणं मला शक्य होईल तुला, समजणं मला शक्य होईल तुला, ओठातून निघणाऱ्या शब्दांकडे नाही पापण्यांच्या हालचालीकडे नजर असू दे जरा. शोधात तुझ्या बिरबिरणाऱ्या नजरेकडे, शोधात तुझ्या बिरबिरणाऱ्या नजरेकडे कधीतरी रोखून नजर बघ जरा. समजणं मला शक्य होईल तुला, समजणं मला शक्य होईल तुला, कधी सहजच न सांगता काही, कधी सहजच न सांगता काही, मनाचा अंदाज घे जरा. लाखाची वस्तू नाही कधी गुलाबाचं फूल तरी देऊन बघ जरा. धन्यवाद. प्रेम सगळेच करतात आणि सर्वांचं प्रेम सेमच असतं, हे मंगेश पाडगावकरांनी लिहून ठेवलं आहे. परंतु जीव प्रेमात वेडा होतो तेव्हा काय? सादर करतायत ठाण्याहून ज्येष्ठ कवयित्री दया घोंगे आणि त्यांची रचना आहे ते जीव वेडे. ते जीव वेडे. नमस्कार, मी डोंबिवलीहून दया घोंगे. कवितांजलीच्या वासंतिक कवी संमेलनात मी माझी जे जीव प्रीत वेडे ही कविता आता सादर करीत आहे. सिंधूत लोपताना बिंदू सभान नसते, सिंधूत लोपताना बिंदू सभान नसते, जे जीव प्रीत वेडे त्या अन्य जाण नसते. ज्योतीत झेप घेई कुळी बावरा पतंग, ज्योतीत झेप घेई कुळी बावरा पतंग, मृत्यूस चुंबिताना त्या देहभान नसते. अलवार भावनांना जो शाप वेदनांचा, अलवार भावनांना जो शाप वेदनांचा, उशाप मागण्याचे गात्रात त्राण नसते. अव्यक्त शब्द सारे मग पाळतात मौन, अव्यक्त शब्द सारे मग पाळतात मौन, ओठावरी सुखाचे फसवे विधान नसते. एक एक सूर होई गीतात बद्ध जेव्हा, एक एक सूर होई गीतात बद्ध जेव्हा, अस्तित्व लोपल्याची त्याला तमाच नसते. जहरामृतास चिंबी जेव्हा मीरा दिवाणी, जहरामृतास चुंबी जेव्हा मीरा दिवाणी, सर्वस्व अर्पिण्याला तेव्हा प्रमाण नसते. जे जीव प्रीत वेडे त्या अन्य जाण नसते, सिंधूत लोपताना बिंदूस भान नसते. धन्यवाद. संगीत म्हणजे स्वरांचा मेळ, स्वरांचा खेळ, आणि संगीत म्हणजे स्वरांचा मेळ. नवनवे राग आळवावेत, स्वरांची नक्षी कोरावी, आणि नवे तराणे छेळीत असताना स्वर्गाचा गंधर्व पृथ्वीवर उतरावा, अशीच एक सुंदर रचना स्वर गंधर्व ही कविता सादर करतायत बेळगावहून प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जोशी, आणि कविता आहे स्वर गंधर्व. प्रवीण जोशी, वासंतिक ऑनलाईन काव्य संमेलनामधून मी माझ्या कवितेचं वाचन करतोय. कवितेचं नाव आहे स्वरगंधर्व. कवितेचं नाव आहे स्वरगंधर्व. नवे राग आणि नवे तराणे, नवे राग आणि नवे तराणे, ओठावरती तुझेच गाणे. नवे राग आणि नवे तराणे, ओठावरती तुझेच गाणे. नाही स्वरांची कधी कमतरता, नाही स्वरांची कधी कमतरता, कधी नक्षत्रांचे अधीर देणे, कधी नक्षत्रांचे अधीर देणे. स्वरांगणाचे पिठूर चांदणे, स्वरांगणाचे पिठूर चांदणे, ओठावरती तुझेच गाणे, ओठावरती तुझेच गाणे.
नको नको ते तुझे ते रुसणे, नको नको ते तुझे ते रुसणे, मांडू बंदिश पुन्हा नव्याने, मांडू बंदिश पुन्हा नव्याने, सरगम उठती झंकाराने, सरगम उठती झंकाराने, ओठावरती तुझेच गाणे, ओठावरती तुझेच गाणे, मैफिलीमध्ये तुझेच ते असणे, मैफिलीमध्ये तुझे ते असणे, सर्ग सुंदरीचे असते देणे, सर्ग सुंदरीचे असते देणे, स्वरांची कधी तर रमता, स्वरांची कधी तर तमता, वादी संवादी तू लावून जाणे, स्वरांची कधी तर तमता, वादी संवादी तू लावून जाणे, आळवू नको ते स्वर भैरवीचे, आळवू नको ते स्वर भैरवीचे, तुझेच गीत आणि माझे गाणे, तुझेच गीत आणि माझे गाणे, उतरून यावा स्वरगंधर्वई, उतरून यावा स्वरगंधर्वई, तुझ्याच ओटी तुझेच गाणे, तुझ्याच ओटी तुझेच. दशावताराची माहिती बहुतेक भारतीयांना आहेच, परंतु अवतार या संकल्पनेचा विस्तार उलगडून सांगतायत इंदूरहून पौर्णिमा नावाच्या आईवरील कवितांच्या कवितासंग्रहाचे कवी, हिंदी मराठी साहित्यिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ज्येष्ठ कवी दीपक देशपांडे आणि कविता आहे अवतार. नमस्कार, मी दीपक देशपांडे, इंदूर मध्य प्रदेश शहराचा निवासी. कवितांजलीच्या दुसऱ्या वर्धापन दिवसानिमित्त अभिनंदन व मला माझ्या कविता प्रस्तुत करण्यासाठी जी संधी मिळालेली आहे त्यासाठी मी कवितांजली राज्यस्तरीय कवी संमेलनाचा आभार मानतो. माझ्या कवितेचा शीर्षक आहे अवतार. कातळ कातळ काय रे मनाचा इतका वृक्ष, कातळ काय रे मनाचा इतका वृक्ष, खरंच असतो की नुसताच दिसतो, कातळ काय रे मनाचा इतका वृक्ष, खरंच असतो की नुसताच दिसतो, कदाचित नसावा हा आवग तुझा, कदाचित नसावा हा आवग तुझा, होकार असते कानस होण्याची, पण कधी सुटते का जागा, पण कधी सुटते का जागा जन्मजन्माची, कधी अन कसा प्रवास केला तू उंच डोंगराचा, कधी अन कसा प्रवास केला तू उंच डोंगराचा, कधी अन कसा दागिना झाला तू वाहत्या नदीचा, कधी अन कसा दागिना झाला तू वाहत्या नदीचा. असतात आनान रूप प्रारब्धाचे, असतात आनान रूप प्रारब्धाचे, त्यात कधी तू बनतो देव, त्यात कधी तू बनते देव, कधी देऊळ देवाचे. कोणता असणार पाषाण, कोणता असणार पाषाण जो आराध्य बनणार, कोणता असणार दगड जो सेतू बनणार, कोणता असणार पाषाण जो सेतू बनणार. न हो नारायण, न हो नारायण एखादा कातळ, न हो नारायण एखादा कातळ अवतार अहिल्याच असणार, न हो नारायण एखादा कातळ अवतार अहिल्याच असणार, अहिल्याच असणार. धन्यवाद. बुद्धिबळ हा नावाप्रमाणेच बुद्धिवंतांचा खेळ आहे असा समज आहे, परंतु एक कवी खेळाकडे कसा पाहतो हे सांगतायत पुण्याहून व्यवसायाने इंजिनियर असलेले ज्येष्ठ कवी अशोक कुलकर्णी. आणि आपल्या कवितेतून ते कविता आहे पट बुद्धिबळाचा की आयुष्याचा, पट बुद्धिबळाचा की आयुष्याचा. मी पुण्याहून अशोक कुलकर्णी माझी पट बुद्धिबळाचा की आयुष्याचा ही कविता सादर करत आहे. दुनियेच्या या पटावरती, दुनियेच्या या पटावरती थोडे कुणी घोडे उंटरी हत्ती, थोडे कुणी घोडे उंटरी हत्ती. वजीरनी राजा एखादा परी, वजीरनी राजा एखादा परी गाजवे सत्ता साऱ्यावरती. वजीरनी राजा एखादा परी गाजवे सत्ता साऱ्यावरती. बाकी आपण सारे प्यादी, बाकी आपण सारे प्यादी सांभाळाया यांची गादी, बाकी आपण सारे प्यादी सांभाळाया यांची गादी. राजा जरी ह्या बुद्धिबळाचा, राजा जरी ह्या बुद्धिबळाचा बंध याजला एक घराचा, राजा जरी ह्या बुद्धिबळाचा बंध याजला एक घराचा. उंट धावतो तिरक्या चाली,
उंट धावतो तिरक्या चाली विचकावीत आपले डोळे. उंट धावतो तिरक्या चाली विचकावीत आपले डोळे. हत्ती बेधडक धडक मारतो, हत्ती बेधडक धडक मारतो, उभा आडवा सरळच जातो. हत्ती बेधडक धडक मारतो, उभा आडवा सरळच जातो. अडीच घरी घोड्याचा नाट, अडीच घरी घोड्याचा नाट, आडवी अचानक सारी वाट. अडीच घरी घोड्याचा नाट, आडवी अचानक सारी वाट. वज्राची अफाटच सत्ता, वज्राची अफाटच सत्ता, सर्व पटावर याची मत्ता. वज्राची अफाट सत्ता, सर्व पटावर याची मत्ता. प्याद्यांनी परी हळू जायचे, प्याद्यांनी परी हळू जायचे, वेळ काढत थांबायाचे, वेळ काढत थांबायाचे. लढाईची धुमश्चक्री मोठी, लढाईची धुमश्चक्री मोठी, बडी मोहरे राजासाठी. या युद्धाच्या धुमश्चक्रीत, या युद्धाच्या धुमश्चक्रीत एक प्याद शांत राहतं. या युद्धाच्या धुमश्चक्रीत एक प्याद शांत राहतं. दोन हात कधी करत, दोन हात कधी करत, हळूहळू पुढेच जातं. दोन हात कधी करत, हळूहळू पुढेच जातं. एव्हाना बरेच मोहरे, एव्हाना बरेच मोहरे, धारातीर्थी असती पडले. एव्हाना बरेच मोहरे, धारातीर्थी असती पडले. अचूक चालीने परिते प्यादे, अचूक चालीने परिते प्यादे, अशात आठव्या घरी जातं. अचूक चालीने परिते प्यादे, अशात आठव्या घरी जातं. बनतं समर्थ वजीर आणि, बनतं समर्थ वजीर आणि, मातशत्रूवर मिळवून देतं, मातशत्रूवर मिळवून देतं. कवीला बुद्धिबळ ना वाटे हे, कवीला बुद्धिबळ ना वाटे हे, आयुष्याचा खेळच आहे. कवीला बुद्धिबळ ना वाटे हे, आयुष्याचा खेळचा आहे. ज्याचे आपण कधी राजे, ज्याचे आपण कधी राजे, कधी वजीर तर कधी प्यादे. ज्याचे आपण कधी राजे, कधी वजीर तर कधी प्यादे. करीत मात संकटावरती, करीत मात संकटावरती, होऊ विजयी आयुष्या अंती, होऊ विजयी आयुष्या अंती. नमस्कार. मित्र हो, आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सिद्धास्थ गझलकार माननीय डॉक्टर दिलीप पांढरपट्टे साहेब लाभलेले आहेत. ते IAS आहेत. IAS सेवेत असताना धुळे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा दिलेल्या आहेत. एक कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम असे वरिष्ठ अधिकारी म्हणून ते परिचित आहेत. सध्या महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असून सचिव आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक म्हणून ते कार्यरत आहेत. माननीय डॉक्टर दिलीप पांढरपट्टे साहेब त्यांनी BSc, B.Ed, LLM, MBA आणि PhD या उच्च पदव्या नोकरी करत असताना संपादन केलेल्या आहेत. त्यांनी उर्दू भाषा आत्मसात केली असून उर्दू आणि मराठी भाषेत ते गझल लिहितात, गझल सादर करतात. आज एक प्रतिभासंपन्न गझलकार म्हणून त्यांची ओळख आहे. अशा प्रतिभासंपन्न गझलकार अतिथी माननीय डॉक्टर दिलीप पांढरपट्टे साहेबांचे आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि सुरुवातीलाच आभार मानतो. आज त्यांनी कवींना मार्गदर्शन करून आपली एक छानशी गझल सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. विकास आणि संशोधन प्रतिष्ठान या शिवनेकर सरांच्या संस्थेतर्फे कवितांजली हा उपक्रम जो आहे कवितांचा, हा दर महिन्याला ते उपक्रम तो घेतात, कवी संमेलन घेतात आणि आज त्याला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. याचा मला खूप आनंद वाटतो. या 2 वर्षांच्या पूर्तीनिमित्त म्हणजेच दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खरं म्हणजे मोठा कार्यक्रम करायचा होता, पण आपल्याला माहिती आहे लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे त्यांनी हा ऑनलाईन कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि मला खूप आनंद वाटतो की महाराष्ट्रातले आणि बाहेरचे सुद्धा असे एकूण 60 कवी या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि या 60 कवींनी
आपापली कविता रेकॉर्ड करून सरांकडे पाठवलेली आहे. सरांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत कवितेसाठी, कवितेच्या प्रेमासाठी. आणि हा आजचा जो ऑनलाईन ज्याला आपण म्हणूया कवी संमेलन जे आहे कवितांजली, हे आज इथं आपल्याला समोर सादर होतं आहे. मी या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. सरांच्या मेहनतीला, त्यांच्या निष्ठेला सलाम करतो आणि सरांच्या आग्रहानुसार माझ्या गझलचे काही 4-5 शेर मी इथे सादर करतो आपल्या सर्व मित्रांसाठी. गझल अशी आहे की उडवाच मान माझी माझा नकार नाही, उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. शेर आहे की मी एवढ्याच साठी स्थायिक कुठे न झालो, मी एवढ्याच साठी स्थायिक कुठे न झालो, भिंती छतात माझे घर मावणार नाही. आणि शेर बघा की सोलून काढले बघ मी कातडे मनाचे, सोलून काढले बघ मी कातडे मनाचे, आता तुझ्या स्मृतीचा व्रण राहणार नाही. आणि शेर असा आहे मी पावलास माझ्या समजावले पुन्हा की, मी पावलास माझ्या, मी पावलास माझ्या समजावले पुन्हा की, वाटेत केतकीचे बन लागणार नाही. आणि 2 शेर ऐकवतो शेवटचे की संपोत सर्व इच्छा कसली उरोन आशा. ही एक प्रार्थना आहे की संपोत सर्व इच्छा कसली उरोन आशा, याहून अन्य काही मी मागणार नाही. आणि शेर आहे की धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा, धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा, मागे फिरावयाचा माझा विचार नाही, मागे फिरावयाचा माझा विचार नाही, बुडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. धन्यवाद. मी देव पाहिला नाही परंतु खूप ऐकलं आहे, असाच प्रत्येकाचा अनुभव आहे. ठाण्याच्या कवयित्री सुप्रिता यंदे सांगतायत मी देव पाहिला हो, मी देव पाहिला हो. तर त्यांच्याचकडून ऐकूया कविता देव माणूस. नमस्कार, मी सुप्रिता यंदे. माझ्या कवितेचे नाव आहे देव माणूस. तुम्ही देव पाहिलात का हो, तुम्ही देव पाहिलात का हो, पण मी तो पाहिला हो, पण मी तो पाहिला हो, तुझ्या माझ्यात दडलेल्या त्या माणसात पाहिला हो, तुझ्या माझ्यात दडलेल्या त्या माणसात पाहिला हो. प्रसंग बाका येता तो नेहमीच जागा असतो हो, प्रसंग बाका येता तो नेहमीच जागा असतो हो, सरसावून धावून जातो त्या माणसात पाहिला हो, सरसावून धावून जातो त्या माणसात पाहिला हो. दुधाचे दही, दह्याचे लोणी, लोण्याचं तूप, ही प्रक्रिया तुम्ही कधी पाहिलीत का हो. दुधाचे दही, दह्याचे लोणी, लोण्याचं तूप, ही प्रक्रिया तुम्ही कधी पाहिलीत का हो. मग सांगा तो ईश्वर कसा दिसेल हो, मग सांगा तो ईश्वर कसा दिसेल हो. तू जे जगतोस तेच तुझे सत्य आहे, तू जे जगतोस तेच तुझे सत्य आहे. अरे का धावतोस वेड्या, देव तर तुझ्यातच आहे. अरे का धावतोस वेड्या, देव तर तुझ्यातच आहे, तुझ्यातच आहे. नमस्कार. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, ही लहानपणी एकेकाळी ऐकलेली कविता मनात घर करून राहिली आहे. गेल्या काही वर्षात आई या विषयावर हजारो कविता लिहिल्या गेल्या आहेत. आज आपण अशाच एका बाळाची आईवरील प्रेमाची कहाणी
आणि महती सांगणारी एक कविता ऐकूया. चेंबूरहून कवी नितेश सरवणकर हे काय सांगतायत त्यांच्या कवितेत. कवितेचं शीर्षक आहे आई नाव तुझं घेता. आई नाव तुझं घेता. नमस्कार, मी नितेश बाबाजी सरवणकर, राहणार चेंबूर. तुमच्यासमोर एक छोटीशी रचना सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे आई नाव तुझं घेता. आई नाव तुझं घेता मना मिळे समाधान. आई नाव तुझं घेता मना मिळे समाधान. मुखी नाव तुझं घेता, मुखी नाव तुझं घेता मन गात तुझं गाणं. मुखी नाव तुझं घेता मन गात तुझं गाणं. आई दिनकरास पाहून मी करीतो स्मरण. आई दिनकरास पाहून मी करीतो स्मरण. वातीवाणी जाळते ग, वातीवाणी जाळते ग आपले हे जीवन. वातीवाणी जाळते ग आपले हे जीवन. आई जगी साऱ्या उपकार तुझे ते महान. आई जगी साऱ्या उपकार तुझे ते महान. माझ्या दारी फुलते ग, माझ्या दारी फुलते ग तुळशीचे वृंदावन. माझ्या दारी फुलते ग तुळशीचे वृंदावन. आई दिवा पेटे काळ जात लाख दिव्यांचा महाल. आई दिवा पेटे काळ जात लाख दिव्यांचा महाल. सांग कसे पांग फेडू, सांग कसे पांग फेडू जीव तुलाच बहाल. सांग कसे पांग फेडू जीव तुलाच बहाल. आई मूर्ती तुझी पूजितो मी माझ्या काळ जात. आई मूर्ती तुझी पूजितो मी माझ्या काळ जात. आई तुझ माझी माऊली, आई तुझ माझी माऊली तू घराची ग ज्योत. आई तुझ माझी माऊली तू घराची ग ज्योत. आई तुझ्या वाटा काटे सारे पायी काढले खोडून. आई तुझ्या वाटा काटे सारे पायी काढले खोडून. माती रक्ताचं शिंपण, माती रक्ताचं शिंपण कंबरेवरी घेऊन. माती रक्ताचं शिंपण कंबरेवरी घेऊन. आई घास भरविताना मना चांदोबा दाखिवलास. आई घास भरविताना मना चांदोबा दाखिवलास. रांधावाडा उष्टी काढा, रांधावाडा उष्टी काढा पोटा लागे तुझी आस, पोटा लागे तुझी आस. आई नाव तुझं घेता मना मिळे समाधान. मुखी नाव तुझं घेता, मुखी नाव तुझं घेता मन गात तुझं गाणं. मुखी नाव तुझं घेता मन गात तुझं गाणं. मन गात तुझं गाणं, मन गात तुझं गाणं. धन्यवाद. नजरेला नजर भिडावी आणि नजरेत नजर गुंतून जावी, परंतु लाज आडवी यावी आणि खेळ बिघडावा. अशावेळी प्रियकर पुढाकार घेऊन हा नजरेचा गुंता कसा सोडवतो हे ऐकूया. मध्य प्रदेश शासनाच्या मराठी साहित्य अकॅडमीच्या निर्देशिका आणि प्रथितयश गझलकारा पौर्णिमा हुंडीवाले. गझल सोड नजर गुंतलेली, सोड नजर गुंतलेली. पौर्णिमा हुंडीवाले. नमस्कार, मी पूर्णिमा हुंडीवाले, मध्य प्रदेश मराठी साहित्य अकॅदमी भोपाल पूर्व निदेशक. आपल्या समोर
एक गझल पेश करीत आहे. शीर्षक आहे सरळ मिठीत येना. सोड नजर गुंतलेली सरळ मिठीत येना. सोड नजर गुंतलेली सरळ मिठीत येना. सरसावलो मी जरासा लाजणे तू सोडना. सरसावलो मी जरासा लाजणे तू सोडना. गंध तुझा केवड्यागत, गंध तुझा केवड्यागत खुणावतो सारखा मला. धुंद मी वेडावलो शहाण्यासारखी येना. धुंद मी वेडावलो शहाण्यासारखी येना. हाती कालचाच गजरा, हाती कालचाच गजरा नव्यानं उमलला पुन्हा. माळायचा तुलाना बहाणा खोटा सोडना. माळायचा तुलाना बहाणा खोटा सोडना. ढळू दे असाच पदर, ढळू दे असाच पदर सावरू दे मजला. वाऱ्या संगे वाहण्याचा इरादा नेकत्याचा. वाऱ्या संगे वाहण्याचा इरादा नेकत्याचा. घेतोच प्राशनी आता, घेतोच प्राशनी आता भरल्या डोळ्यांनी तुझला. पेल्यात फसफसणारी तू नशा होऊनी येना. पेल्यात फसफसणारी तू नशा होऊनी येना. नको बावरूस अशी, नको बावरूस अशी जरा लाजतो मी. नको बावरूस अशी जरा लाजतो मी. नसशील भ्याड तू आव्हान मज फेकना. नसशील भ्याड तू आव्हान मज फेकना. बातमी फसवी नव्हती, बातमी फसवी नव्हती माझी भुरळ तुला पडली ती. गळ्यात पडशील माझ्या नकळत तुझ्या बेसावध क्षणी. गळ्यात पडशील माझ्या नकळत तुझ्या बेसावध क्षणी. बातमी फसवी नव्हती ती, बातमी फसवी नव्हती ती. सोड नजर गुंतलेली सरळ मिठीत येना. सोड नजर गुंतलेली सरळ मिठीत येना. सरसावलो मी जरासा, सरसावलो मी जरासा लाजणे तू सोडना. सरसावलो मी जरासा लाजणे तू सोडना. धन्यवाद. समता, बंधुता, न्याय, अन्याय या विषयांची चर्चा अगदी रामायण काळापासून सुरूच आहे. ही चर्चा थांबवायची असेल तर कवी मुकेश खंडाळे यांच्याकडे एक उपाय आहे. तो आपल्या कवितेतून सांगतायत, तर ऐकूया. ठेव जराशी जाण माणसा, ठेव जराशी जाण र. ठेव जराशी जाण माणसा, ठेव जराशी जाण र. नमस्कार, मी मुकेश खंडाळे आपल्यासमोर एक कविता सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे ठेव जराशी जाणं. अरे अरे मानवा तू ठेव जराशी जाणं. देवाकडे न्याय असे सर्वांना समान. आज नाही तर उद्या होईल तुझा रे निवाडा. एका एकाचा भरेल जेव्हा पापाचा रेगळा. त्याच्या विना ना दुजा कोणी तोची सर्व जाणं. देवाकडे न्याय असे सर्वांना समान. दारी त्याच्या देर आहे पण अंधेर बिलकुल नाही. पाहिले जरी नाही कोणी तोच सर्व पाही. मिळेल तुला जे आहे नशिबी ठेव समाधान. देवाकडे न्याय असे सर्वांना समान. तुला वाटते दृष्टी आड खपेल माझे सारे. उघडे पडेल सारे जेव्हा वाहिल उलटे वारे. सुटेन ना सुटला कोणी ठेव एवढे भान. देवाकडे न्याय असे सर्वांना समान. धर्म जरी ना करता आला तरी अधर्माची साथ करू नको. पुण्य जरी ना आले करता मडके पापाचे भरू नको. मोल जाणं या जन्माचं आहे जग छान. देवाकडे न्याय असे सर्वांना समान. नमस्कार. सागर लाटा उसळताना सर्वच पाहतात. लाटा किनाऱ्यावर आदळतात, परत फिरतात. सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालक आणि ज्येष्ठ गझलकार
कवी रोहिदास पोटे हा खेळ बराच वेळ बघतात आणि एक छानशी गझल लिहून जातात. तर ऐकूया त्यांची एक गझल. धावून लाट आली हसला कसा किनारा, धावून लाट आली हसला कसा किनारा, निसटून लाट गेली फसला कसा किनारा, निसटून लाट गेली फसला कसा किनारा. पोटे राहणार नवीन पनवेल. मी माझी धावून लाट आली या शीर्षकाची आनंद कंद वृत्तातली एक गझल सादर करीत आहे. धावून लाट आली, धावून लाट आली, धावून लाट आली हसला कसा किनारा, निष्ठून लाट गेली फसला कसा किनारा. धावून लाट आली हसला कसा किनारा, निष्ठून लाट गेली फसला कसा किनारा. धावून लाट आली. विश्वास ठेवला मी ध्यानी मनीच नाही, विश्वास ठेवला मी ध्यानी मनीच नाही, मी पाय ठेवला अन खसला कसा किनारा, मी पाय ठेवला अन खसला कसा किनारा. धावून लाट आली, धावून लाट आली. भरती नसेत तेव्हा, भरती नसेत तेव्हा पाणीच दूर जाते, भरती नसेत तेव्हा पाणीच दूर गेले. मग एकटा बिचारा, मग एकटा बिचारा बसला कसा किनारा, मग एकटा बिचारा बसला कसा किनारा. धावून लाट आली. वाहेच चंद्रभागा, वाहेच चंद्रभागा विठ्ठल उभा विटेवर, वाहेच चंद्रभागा विठ्ठल उभा विटेवर, चोखाच पायरीवर असला कसा किनारा, चोखाच पायरीवर असला कसा किनारा. धावून लाट आली, धावून लाट आली. ती भेट का म्हणावी, ती भेट का म्हणावी स्पर्शून लाट गेली, ती भेट का म्हणावी स्पर्शून लाट गेली. वाळूत ठेस विरला रुसला कसा किनारा, वाळूत ठेस विरला रुसला कसा किनारा. धावून लाट आली, धावून लाट आली. शेवटचा शेर. झाली युगे युगे ही, झाली युगे युगे ही तू लाट मी किनारा, झाली युगे युगे ही तू लाट मी किनारा. बोलू नकोस आता तसला कसा किनारा, बोलू नकोस आता तसला कसा किनारा, बोलू नकोस आता तसला कसा किनारा. धावून लाट आली हसला कसा किनारा, निष्ठून लाट गेली फसला कसा किनारा, निष्ठून लाट गेली फसला कसा किनारा, फसला कसा किनारा. भीक नको पण कुत्रा आवर अशी एक म्हण आहे. दयेची भीक मागून नाही तर स्वबळावर संकटांवर मात करूनच जगण्याची जिद्द सादर करतायत चाळीसगावहून शुभम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कवी गणेश निकम. आपली कविता आपत्ती आणि दिव्यांग. नमस्कार रसिक श्रोते, मी कवी गणेश निकम, गाव चाळीसगाव. आज कवितांजली यांच्या दुसऱ्या वर्धापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये माझ्या कवितेची निवड केल्याबद्दल मी कवितांजली या ग्रुपचे आभार व्यक्त करतो. मी माझी कविता तुमच्यासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आपत्ती आणि दिव्यांग. मी शिकलो आता संकटांची सामोरे जाण्याची रीत. मी शिकलो आता संकटांची सामोरे जाण्याची रीत. आपत्ती येऊ दे कितीही जीवनात, दिव्यांग मी
मुळीच या आपत्तीला नाही भीत. शरीराने अपंग मी, पण मन माझे खंबीर. सोडू शकतो सोबळावर समस्या, जरी असेल ती किती गंभीर. माझ्या दिव्यांगाची नको मला कुणाकडून दयेची भीक. माझ्या दिव्यांगाची नको मला कुणाकडूनही दयेची भीक. स्पर्धा करून आव्हानाशी मी सांगतो मनाला, तू निर्भीडपणे टीक. दयेची भीक घेऊन मला आवडत नाही जगणं. दयेची भीक घेऊन मला आवडत नाही जगणं. आपत्तीला सामोरे जाऊन दिव्यांगांनाही स्वप्न उद्याचं बघणं. माझ्यातल्या कौशल्याला मीच आता देतो भाव. माझ्यातल्या या कौशल्याला मीच आता देतो भाव. दिव्यांग जरी असेल मी तरी प्रत्येक क्षेत्रात गाजवतो माझे नाव. धन्यवाद. जग हे एक महासागर आहे. आपण सर्व त्या महासागरात जीवनभर गटागळ्या खात आहोत. परंतु जिद्द कायम असते. कधीतरी आपण थकतो, कंटाळतो आणि वाटते देवा लाव किनारी नावर. पोस्टात नोकरी करून निवृत्त झाल्यानंतर कविता लिहायला वयाच्या 19व्या वर्षी कवितांजलीमध्ये सुरुवात केली. असे ज्येष्ठ नवोदित कवी विष्णू घोगळे सादर करतायत देवा लाव किनारी नावर, लाव किनारी नावर. कवी श्री विष्णू घोगळे. कवितेचं शीर्षक आहे लाव किनारी नाव. लाव किनारी नाव. नको नको गुंतवू देवा, नको नको गुंतवू देवा या मायावी संसारी. नको नको गुंतवू देवा या मायावी संसारी. मायेत तुझ्या मी पुरता फसलो, मायेत तुझ्या मी पुरता फसलो. ठाऊक नाही मजला माझे मुक्तीचे ठिकाण, ठाऊक नाही मजला माझे मुक्तीचे ठिकाण. लाव किनारी नाव देवा, लाव किनारी नाव. मायेत तुझ्या मी रंगून गेलो, मायेत तुझ्या मी रंगून गेलो. भुरळ घालूनी झुलत ठेवूनी, भुरळ घालूनी झुलत ठेवूनी. या मायेने तुझ्या फसविले मला, या मायेने तुझ्या फसविले मला. दीन दयाळा कृपा करोनी, लाव किनारी नाव देवा, लाव किनारी नाव. गरिबी आणि श्रीमंती, गरिबी आणि श्रीमंती. नाती गोती सारी खोटी, नाती गोती सारी खोटी. उलटा रस्ता दाखविती, सरळ मार्ग दावूनी डोळा, सरळ मार्ग दावूनी डोळा. लाव किनारी नाव देवा, लाव किनारी नाव, लाव किनारी नाव देवा, लाव किनारी नाव. उदास जीवनी आस लागली, उदास जीवनी आस लागली तुझ्या कृपेची. कृपाळू होऊन दीन दयाळा, कृपाळू होऊन दीन दयाळा. जीवन सजवी सदा बहार, जीवन सजवी सदा बहार. फुलवी जीवन सदा बहार. लाव किनारी नाव देवा, लाव किनारी नाव. शास्त्र पुराणे अनेक साधू संत सांगती, शास्त्र पुराणे अनेक साधू संत सांगती. मनुष्य जन्म अति दुर्लभ, मनुष्य जन्म अति दुर्लभ. मोल त्याचे जाणावया, मोल त्याचे जाणावया. संत संगती करी सदा, त्यांचे चरणी स्थिर होऊनी, त्यांचे चरणी स्थिर होऊनी. जन्म मरणाची चुकवी एराझार, जन्म मरणाची चुकवी एराझार. लाव किनारी नाव देवा, लाव किनारी नाव. विनम्र होऊन तुझं प्रति मागतो, विनम्र होऊन तुझं प्रति मागतो. नको पुन्हा पुन्हा जन्म आता, नको पुन्हा पुन्हा जन्म आता. सोडवी या यमयातना, सोडवी या यमयातना. शरण आलो तुम्हा देवराया, शरण आलो तुम्हा देवराया, शरण आलो तुम्हा देवराया. हजारो लोकांना घरं देणारे, शेकडो लोकांचे संसार उभे करणारे, कष्टाला पर्याय नाही असं मानणारे, शून्यातून स्वतः घडलेले मीरा भाईंदर भूषण या जीवनगौरवाने पुरस्काराने सन्मानित श्रीपद मुकुंद मोरे हे अत्यंत संवेदनशील, मृदुभाषी, परिश्रमी, उद्योजक, शिक्षण संस्था चालक
आणि कवितांजलीचे कार्यकारी मंडळ सदस्य आहेत. कवितांजलीतील कवींच्या कविता ऐकून ते प्रेरित झाले आणि तेव्हापासून स्वतः कविता लेखनास सुरुवात केलेली आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना स्वतःपेक्षा जगाची चिंता अधिक आहे आणि ते अस्वस्थ आहेत आणि ती अस्वस्थता त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलेली आहे. तर ऐकूया आयुष्य, कवी श्रीपत मोरे. आयुष्य. मी श्रीपत मुकुंद मोरे, विकासक, उद्योजक, शिक्षण संस्था अध्यक्ष व कवितांजलीचा कार्यकारिणी सदस्य या नात्याने कवितांजलीच्या दुसऱ्या वर्धमान दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय वासंतिक कवी संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कविमित्र आणि कवयित्रींना माझा नमस्कार. सर्वांचं स्वागत, अभिनंदन आणि शुभेच्छा देऊन माझी आयुष्य ही कविता सादर करीत आहे. आयुष्यभर सोबत असूनही आता जवळ कधी बसणे होत नाही. एकाच घरात राहून अंतर कसे ठेवण्याची काय वेळ आली ही मानवा दुर्भाग्याची. इतकं जगून झालं पण ही वेळ कधी आली नाही. जग जगते आहे कशासाठी, काही मेल नाही. एक क्षण येईल असा जगण्याचा विश्वास नाही. निघून जाईल हा श्वास बघता अर्ध्यावरात थांबलेला असेल हा खेळ जीवनाचा. अजूनही वेळ गेली नाही. ज्यांची इच्छा महासत्ता बनण्याची, हे ईश्वरा बुद्धी दे त्यांना हे सुंदर जग डोळे भरून पाहण्याची. धन्यवाद. मित्र हो, इथे पहिले सत्र संपत आहे. 15 मिनिटांचा ब्रेक आहे. चहापान घ्या. दुसरे सत्र 15 मिनिटांनंतर सुरू होईल. ऑनलाईन रहा. धन्यवाद.